हॅलो एव्हरीवन. व्हिडिओच्या सुरुवातीला नाव बघून तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की आपण कोणत्या मालिकेविषयी बोलत आहोत. 90च्या दशकामध्ये ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या मालिकेमध्ये सुपरनॅचरल आणि हॉरर गोष्टींच्या किस्स्यांवरती किंवा त्या स्टोरीजवरती फोकस केलेला होता. त्यावेळी आजच्यासारखे काही CGI इफेक्ट किंवा स्पेशल इफेक्ट फारसे नसायचे, पण तरीही ही मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती. यातले भूतप्रेतांचे किस्से आम्ही त्यावेळी शाळेत असल्यामुळे त्यावेळी शाळांमध्ये अगदी चर्चा केली जायची. येस, आपण डिस्कस करतोय ती आहट या मालिकेबद्दल आणि या मालिकेतल्या एका एपिसोडबद्दल. तर हा एपिसोड कोणता हे तुम्हाला पुढच्या इमेजमध्ये नक्की कळलं असेल. द बेट या नावाचा हा एपिसोड होता. या एपिसोडची स्टोरी अशी आहे की सुरुवातीला इथे काही मेडिकल स्टुडंट दाखवलेले आहेत. त्या मेडिकल स्टुडंट्समध्ये बोलता बोलता एक पैज लागते. ही पैज अशी असते की त्यामध्ये एका मित्राने ज्याला जिथे डेड बॉडीज ठेवलेल्या असतात त्या शवघरामध्ये जायचं आणि एका डेड बॉडीच्या हातावरचा नंबर टॅग जो आहे तो उचलून बाहेर आणायचा आणि तो पुरावा म्हणून दाखवायचा की तो डेड बॉडीच्या त्या रूममध्ये जाऊन आलेला आहे. तर इतकी ती साधी पैज लागलेली असते. तर हा मुलगा रात्री त्या डेड बॉडीच्या घरामध्ये जातो, डेड शवघर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये जातो. तिथं तो त्या डेड बॉडीच्या हातावरचा नंबर टॅग काढायचा प्रयत्न करतो, पण त्याचेच मित्र त्याला तिथे घाबरवतात आणि तो खूपच घाबरतो आणि तो असं दाखवलं की तो घरामध्ये ॲडमिट टाईप बेडवरती झोपून आहे. मग हे मित्र त्याच्या घरी जातात. हे मित्र त्याला चिडवतात. चिडवून झाल्यानंतर तो पण थोडासा बिचारा असा चिडतो किंवा वैतागतो आणि तो दुसरी पैज लावतो ज्या समोरच्यानी त्याला डेड बॉडीच्या घरामध्ये जायला सांगितलेलं असतं, शवघरात जायला सांगितलेलं असतं. तो समोरच्याशी पैज लावतो की तू त्या रात्री भूत बंगल्यामध्ये एक रात्र राहून दाखव. आणि ते भूत बंगल्यामध्ये एक रात्र राहून दाखव म्हणून तो अजून त्याला थोडासा टॉन्ट मारतो किंवा थोडासा अजून भडकवतो. आणि समोरचा मित्र ती पैज स्वीकारायला तयार होतो आणि मग ते त्या भूत बंगल्यामध्ये येतात. भूत बंगल्यामध्ये आल्यानंतर आता तो ती स्टोरी सांगतो की ज्याच्यामुळे तो भूत बंगला म्हणून फेमस झाला. तर त्याची स्टोरी अशी असते की त्या भूत बंगल्यामध्ये आधी 2 बहिणी राहत होत्या. एका रात्री त्यांच्या वडिलांना काही कामानिमित्त त्या बहिणींना एकटं सोडून बाहेरच्या गावी जावं लागणार होतं आणि नेमकं त्याच वेळी एक वेडा माणूस जो आहे, जो मर्डर करत फिरू शकतो, जो डोक्याने वेडा आहे, तो शहरामध्ये मोकळा सुटलेला आहे. पण त्या मुली वडिलांना सांगतात की नाही, तुम्ही जा, आम्ही काळजी घेऊ. आणि ते वडील जातात. मुली दोघीच जणी बंगल्यात असतात आणि तिथे लाईट जाते आणि त्यांनी लाईट गेल्यानंतरचे वेगळे इफेक्ट्स किंवा वेगवेगळे आवाज किंवा वातावरण एकंदरीत निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही CGI किंवा स्पेशल इफेक्ट्स नाही आहे, बट स्टील ते खूप बघण्यासारखं आहे, खूप छान आहे. तर तुम्ही नक्कीच हा एपिसोड बघा. तर आणि मग अगदी अपेक्षेप्रमाणे की तो वेडा माणूस तिथं येतो. त्या वेड्या माणसाच्या हातून त्या 2 बहिणींचा मर्डर होतो आणि तेव्हापासून त्या बहिणींच्या त्या बंगल्यामध्ये आवाज येतात. त्या बहिणींच्या आत्मा त्या बंगल्यामध्ये फिरत आहे. तर ही ती स्टोरी होते आणि या बंगल्यामध्ये आता हा दुसरा मित्र जो आहे तो एक रात्र राहणार आहे अशी त्यांची पैज लागलेली असते. तर पुढे त्या मुलाला जसे जे अनुभव येतात त्याच्यावरती तो एपिसोड पुढे सरकतो. त्या मुलाला काही अनुभव येतात. मध्येच एका वॉचमनची एंट्री होते. तो मुलगा बंगल्यामध्ये पूर्ण बंगला फिरून बघत असतो आणि पुढे काय काय होतं, कसं होतं हे विदाऊट एनी इफेक्ट्स, फक्त आणि फक्त साऊंड इफेक्ट्स, लाईट इफेक्ट्स आणि तिथं ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्यांचा वापर करून त्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि मग फास्ट फॉरवर्ड बाकीचे 3 मित्र आता एका ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपापसात हे डिस्कशन होतं की आपण आता हे जाऊन बघूया की बंगल्यामध्ये जो मित्र रात्री राहिलेला आहे तो काय करतोय किंवा तो कोणत्या अवस्थेत आहे. तर आता ह्या तिघांमध्ये हे पण डिस्कशन होतं की नाही, तो भूत बंगला आहे, आपण तिथं जायला नको. पण ज्याने पैज लावलेली असते तो आता सांगतो की या बंगल्यामध्ये असे कोणतेही मर्डर झालेले नाहीत, कोणत्याही बहिणी राहत नव्हत्या, ही सगळी एक फेक स्टोरी होती. ती फक्त त्या बंगल्यात राहणाऱ्याला घाबरवण्यासाठी आपण तिथे सांगितली होती. आणि मग ते ऐकल्यानंतर त्यांना बाकीच्या मित्रांना पण बरं वाटतं की ओके, असा कुठलाही बंगला वगैरे काही नाही आहे, कुठलीही स्टोरी नाही आहे, या बहिणींची स्टोरी वगैरे सगळी फेक आहे. म्हणून ते 3 जणं आता बंगल्यामध्ये येतात आणि तेव्हा ते बघतात की जो मित्र त्या बंगल्यात राहिलेला आहे तो आता तिथे अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. आणि ते जाऊन त्याला सांगतात की अरे तुला काय झालं, काय विचारतं. तर तो सांगतो की इथं तर काही भूत वगैरे नाही आहे ना.
ते म्हणतात नाही ही सगळी फेक स्टोरी आहे, अशी कुठलीही स्टोरी नाही, तू एवढा का घाबरलाय, तुझी ह्या अशी अवस्था का झालेली आहे. तर तो फक्त असा समोर बोट दाखवतो आणि तो जीव सोडतो. आणि समोर बोट दाखवल्यानंतर मित्र ते समोर बघतात आणि मग तिथं समोर काय दिसतं वगैरे हे त्या एपिसोडमध्ये बघण्यासारखंच आहे, त्याच्यामुळे मी काही सांगत नाही. पण एकंदरीतच हा जो एपिसोड आहे तो अतिशय इंटरेस्टिंग एपिसोड आहे. त्यावेळी हा एपिसोड खूप लोकप्रिय झाला होता आणि मला खात्री आहे की आजही तुम्ही जर हा एपिसोड स्पेशली रात्री जर बघाल तर तुम्हाला सुद्धा विदाऊट CGI इफेक्ट्स, विदाऊट स्पेशल इफेक्ट्ससुद्धा एखादी मालिका किती छान पद्धतीने बनवता येते हे नक्की आवडेल, हे बघायलाही आवडेल. तर हा एपिसोड तुम्हाला आठवतो का? आठवत असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अजूनही आपण एपिसोड्सवरती नक्की डिस्कशन करू. तुम्हाला कुठल्या एपिसोडवरती माहिती हवी असेल, काही असेल तर तुम्ही सुद्धा मला सजेशन बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच.